विषय इतिहास, प्रकरण 7 असहकार चळवळ. प्रश्न 1. कोणता कालखंड गांधीयुग या नावाने ओळखला जातो? इसवी सन 1920 ते 1947 हा कालखंड गांधीयुग म्हणून ओळखला जातो. प्रश्न 2. लोकमान्य टिळकांचे निधन किती साली झाले? 1920 मध्ये. प्रश्न 3. लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर राष्ट्रीय चळवळीची सूत्रे कोणाकडे आली? महात्मा गांधीजींच्याकडे. प्रश्न 4. गांधीजींनी कोणत्या सूत्रांच्या आधारे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा दिली? सत्य, अहिंसा, सत्याग्रह. प्रश्न 5. कोणत्या नेत्यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे राष्ट्रीय चळवळ अधिक व्यापक झाली? गांधीजींच्या प्रभावी नेतृत्वामुळे राष्ट्रीय चळवळ अधिक व्यापक झाली. प्रश्न 6. गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशातून केली? दक्षिण आफ्रिका. प्रश्न 7. शेतकऱ्यांनी कोणत्या जिल्ह्यात चाराबंदीची चळवळ सुरू केली? खेडा जिल्ह्यात. प्रश्न 8. महात्मा गांधी वकिलीच्या कामानिमित्त दक्षिण आफ्रिकेत केव्हा गेले? 1893 मध्ये. प्रश्न 9. टिंबटिंब ही एक इंग्लंडची वसाहत होती. दक्षिण आफ्रिका. प्रश्न 10. दक्षिण आफ्रिकेत हिंदी लोकांना कसे वागवले जाई? दक्षिण आफ्रिकेत हिंदी लोकांना गुन्हेगारांसारखे वागवले जाई. प्रश्न 11. 1906 मध्ये शासनाने कोणावर ओळखपत्र बाळगणे सक्तीचे केले होते? 1906 मध्ये शासनाने दक्षिण आफ्रिकेमध्ये एका आदेशान्वये कृष्णवर्णीयांना ओळखपत्र बाळगणे सक्तीचे केले होते. प्रश्न 12. गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात केव्हा परतले? 9 जानेवारी 1915 मध्ये. प्रश्न 13. कोणाच्या सल्ल्यानुसार त्यांनी देशभर दौरा केला? नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या. प्रश्न 14. गांधीजींनी दौरा केल्यानंतर त्यांच्या काय लक्षात आले? सामान्य लोकांचे दुःख, दारिद्र्य पाहून ते दुःखी झाले. प्रश्न 15. गांधीजी कोठे राहत होते? अहमदाबादजवळ साबरमती नदीच्या काठी आश्रमात ते राहत होते. प्रश्न 16. गांधीजींनी टिंबटिंबचे अभिनव तंत्र अवलंबले. सत्याग्रहाचे अभिनव तंत्र त्यांनी अवलंबले. प्रश्न 17. सत्याग्रह म्हणजे काय? सत्याग्रह म्हणजे सत्याचा, न्यायाचा आग्रह धरणे. प्रश्न 18. सत्याग्रहाचे उद्दिष्ट कोणते होते? अन्याय करणाऱ्या व्यक्तीला संयमाने व अहिंसाच्या मार्गाने सत्य व न्यायाची जाणीव करून देणे व तिचे मतपरिवर्तन करणे हे सत्याग्रहाचे उद्दिष्ट होते. प्रश्न 19. गांधीजींची शिकवण कोणती होती? सत्याग्रह करणाऱ्या व्यक्तीने हिंसा व असत्य यांचा वापर करता कामा नये अशी गांधीजींची शिकवण होती. प्रश्न 20. देशात जनतेने अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी कोणता मार्ग स्वीकारला? सत्याग्रहाचा. प्रश्न 21. गांधीजींच्या सत्याग्रहाच्या मार्गाचा प्रभाव कोणावर पडला? अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी झगडणारे मार्टिन ल्यूथर किंग आणि दक्षिण आफ्रिकेतील नेल्सन मंडेला यांच्यावर गांधीजींच्या सत्याग्रहाच्या मार्गाचा प्रभाव पडला. प्रश्न 22. भारताच्या कोणत्या भागामध्ये ब्रिटिश मळे मालकांच्याकडून भारतीय शेतकऱ्यांवर नीळ पिकवण्याची सक्ती केली जात असे? बिहारच्या चंपारण्य भागात. प्रश्न 23. गांधीजी चंपारण्यमध्ये केव्हा गेले? 1917 मध्ये. प्रश्न 24. गांधीजींचा भारतातील पहिला लढा यशस्वी केव्हा झाला व कोठे? गांधीजींचा भारतातील पहिला लढा 1917 मध्ये चंपारण्य येथे यशस्वी झाला. प्रश्न 25. गुजरातमधील कोणत्या जिल्ह्यात सतत पडलेल्या दुष्काळामुळे पिकांची स्थिती अत्यंत वाईट होती? खेडा जिल्ह्यात. प्रश्न 26. 1918 मध्ये टिंबटिंब जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू झाली. 1918 मध्ये खेडा जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू झाली.